एकत्र कुटुंबात राहण्याचा ट्रेंड वाढत चाललाय उलट आत्ता. बरं. हां, असं एक माझाही म्हणजे अभ्यास आहे आत्ता, की आत्ताच्या मुली खूप हुशार झालेल्या आहेत. स्वतःचा स्वार्थ जपण्यासाठी त्या अगदी एकत्र कुटुंब मान्य करतात. पण वाद कुठं होतात बघा, की जर का पालक स्वतःचंच सगळं म्हणजे दाटून नेत असतील, की नाही हे असं माझ्याच पद्धतीनं व्हायला पाहिजे. चहाचा हा डबा हा इथं म्हणजे इथंच ठेवला पाहिजे किंवा याच पातेल्यात दूध तापवलं पाहिजे. भाजीमध्ये गूळ इतकाच घातला पाहिजे किंवा कांदा लसणाची पेस्ट एवढी घातली पाहिजे. मग ती सासू जी आहे घरातली, ती जर आपली सत्ता सोडायला तयार नसेल आणि सुनेला वाटत असेल की मला माझ्या पद्धतीनं काही करायचं आहे आणि तिथे नाही झालं की मग तिथे वादाची ठिणगी कुठेतरी पडते आणि मग मुलींना असं वाटायला लागतं की नकोच इथं एकत्र राहायला. ते त्रास झाला तरी चालेल पण माझं मी वेगळं राहते आणि मग ती वेगळं राहायचं म्हणते. म्हणजेच काय इथे कुठेतरी पालकांचं पण काहीतरी चुकत असेल ना, का फक्त नवीन पिढीवर दोष देतोय आपण. बऱ्याच वेळेला असं की नवीन पिढी अशी आहे, त्यांना नकोच आहेत, मग काय आईवडिलांना डस्टबिन म्हटलं जातं, असं बरेच ह्याच्यात म्हटलं. तसं नाही आहे. मुलांना काही उगीचच हे नको आहेत असं नाही आहे. खरं तर त्यांचे अनुभव हवेत सगळे. पण हे आत्ताची ज्येष्ठ पिढी बदलायला तयार नाही आहे. त्यांनी पण बदलावं ना थोडंसं. बरोबर. त्यांनी पण त्या पिढीला समजून घ्यावं